झी 24 तास एक पाऊल पुढे। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा निर्णय विधिमंडळामध्ये घेतला गेला, तो म्हणजे सिंचनाची श्वेतपत्रिका सादर केल्यानंतर त्या पुढची कारवाई कशा प्रकारे करावी याचा विचार हा शासनामध्ये चालू होता, मंत्रिमंडळात चालू होता। त्या विचारांती एक विशेष शोध समिती डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली असणारी अशी एक शोध समिती गठीत करण्याचा शासनाने निर्णय केलेला आहे। त्या शोध समितीचे इतर सदस्य आणि त्याची कार्यकक्षा, टर्म्स ऑफ रेफरन्स हे या महिना अखेरपर्यंत निश्चित केले जातील। मला खात्री आहे की या SITच्या माध्यमातून, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या माध्यमातून राज्याच्या सिंचनाची पुढची दिशा आणि कार्यपद्धतीबद्दल निश्चितपणे विचार होईल। दुष्काळाचा मुकाबला करण्याकरता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाली। राज्यामध्ये 13 जिल्ह्यातील 842 गावांमध्ये 1210 टँकरमध्ये पुरवण्यात पाणी पुरवठा होत आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जनावरांच्या छावण्या चालू आहेत। रोजगार हमीवर 1 लाखाच्या पेक्षा जास्त मजूर आहेत आणि संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाणी टंचाईकरता धरणामधल्या पाण्याचं नियोजन करण्याकरता एक उपाययोजना आखण्यात आलेली आहे। कालवा नियंत्रण समितीच्या बैठका वेळेवर झालेल्या आहेत। जायकवाडी धरणामध्ये अतिशय क्रिटिकल परिस्थिती आहे। त्या धरणामध्ये फक्त 3% साठा आज आहे। त्या साठ्याला तो साठा वाढवण्याकरता नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या 3 धरण समूहांतून 9 TMC पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आलं होतं। अशा प्रकारे धरणाचं व्यवस्थापन कसं करायचं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल पुढच्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व गटनेत्यांच्या बरोबर आणि संबंधित मंत्र्यांची मी बैठक घेणार आहे। त्यामध्ये या सर्व विषयावर साधक बाधक चर्चा आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर औरंगाबादच्या हज हाऊसच्याबद्दलही विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत निवेदन करण्यात आलं। आता तिथल्या औरंगाबादमधल्या 6756 या जागेमध्ये वंदे मातरम सभागृह व हज हाऊस हे दोन्हीही बांधण्यामध्ये तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। परंतु त्या जागेवर काही भागामध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण झालेलं आहे। ते अतिक्रमण पहिल्यांदा काढावं लागेल, तिथल्या माणसांना स्थलांतरित करावं लागेल। नंतर शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये दोन्हीही हे सभागृह आणि हज हाऊस हे शेजारी उभं करण्यात येईल। त्याबद्दल तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।